धक्कादायक घटना समोर आलेली आहे। घरासमोरील संडास बाथरूमच्या बांधकामाच्या वादातून सख्ख्या भावावर लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना घडलेली आहे। शिरूर तालुक्यातील वडगाव रासा येथे दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी दुपारी 4:30च्या सुमारास सुभाष भाऊसाहेब लोखंडे वय 64 वर्ष हे त्यांच्या घरासमोर बसले होते। त्याचवेळी त्यांचे भाऊ रोहिदास भाऊसाहेब लोखंडे तेथे आले। घरासमोरील संडास बाथरूमचे काम सुरू असताना आरोपीने काम करणाऱ्या गवंड्याला शिवीगाळ करायला सुरुवात केली, तसेच संडासच्या पाईपचे नुकसान केले। यावेळी सुभाष लोखंडे यांनी त्याला जाब विचारला असता ही जागा माझी आहे, इथे बांधकाम करू नको असे म्हणत आरोपीने त्यांना शिवीगाळ केली। त्यानंतर तेथे पडलेल्या लोखंडी रॉडने आरोपीने सुभाष लोखंडे यांना खाली पाडून उजव्या हातावर, पाठीवर आणि छातीवर जोरदार मारहाण केली। मारहाण करत असताना आरोपीने दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। या हल्ल्यात सुभाष लोखंडे यांना दुखापत झालेली आहे। या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता कलम 118(1), 132, 332, 351(2), 3 आणि 324(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। शिरूर पोलीस पुढील तपास करीत आहेत। घरगुती व मालमत्तेच्या वादातून हिंसाचाराच्या घटना घडण्याचे प्रकार वाढत चाललेले आहेत। या प्रकरणाचा पुढील तपास शिरूर पोलीस करत आहेत आणि ताज्या अपडेटसाठी आपण पाहत रहा शिरूर वार्ता। अशाच बातम्या तत्काळ मिळण्यासाठी पहा शिरूर वार्ता यूट्यूब न्यूज चॅनल। लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।